ओके. नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर खूप दिवसांनी मी हा व्लॉग टाकते आणि मी बॅग घेतली आहे. तर तुम्हाला कळत असेल मी कुठे चालली आहे टेम्पलेट बघून. बट स्टील आम्ही दोघं निघालो आहे गावी. बघूयात आपला प्रवास कसा होतो आहे. तुम्हाला काय बोलायचं आहे? पुढे बोलू. ठीक आहे, जरा काळोख असल्यामुळे थोडंसं सांभाळून घ्या. आपण पुढे बोलूयात. चलो लेट्स गो. सगळीकडे बघू शकता मैत्री पार्कला एवढी गर्दी आहे. तर अजून आपली गाडी आलेली नाही आहे आणि अशा प्रकारे मी बॅग सगळं असं घेऊन उभी आहे. ते मला तुम्हाला एकच सांगायचं होतं की खूप टाईम झाला आम्ही गाडीची वाट बघतोय आणि मला बस सहन होत नाही. तर अशा प्रकारे बसची वाट बघता बघता आम्ही खूप थांबलोय आणि मला आत्ताच उलटीसारखं व्हायला लागले. एवढा वेळ मी वाट बघते गाडीची, तेव्हा तर गाडी काय आली नाही आणि आता मी 5 मिनिटासाठी फक्त सुसूला गेली होती. तर पप्पांचा फोन झाला आणि मला बोलतात डायमंड गार्डनला आली आहे गाडी, म्हणजे सुकानी सुसू पण नको करू, आपल्याला जायचंय. यो स्वतः पण घाई करतात, एवढी घाई करतात आणि लोकांना पण घाई करवतात. गाडी अजून आली नाही. केवढी गर्दी राव, केवढी गर्दी. गाईज गाईज आपली गाडी आलेली आहे. गाईज 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 असं वाटते मला. खूप ट्रॅफिक आहे. हो पोचलोय घरी, पोचलोय घरी, पोचलोय. सकाळचे 5:45 झाले त्याने मी तर पोचलोय. बाय का गाईज, आपल्या घराच्या बाहेरचा व्ह्यू बघा. मॉर्निंग. तर मी आता मस्तपैकी जरा झोपून उठलेली आहे आणि गालवेल सुजले तर मी थोड्या वेळाने मस्तपैकी आंघोळ करेन आणि आम्ही अरे यार ही मुलगी लय डोक्यात जाते माझ्या. मॉर्निंग. आता आपण फ्रेश होऊन सगळे बाहेर निघालोय. सगळ्या बायका आहेत. थोडं मंदिरात वगैरे पण जाऊन येऊ आणि असं शाळेत चाललोय. ही आहे सोना आणि ही आहे आपल्या आजची ड्रेसिंग. हा आहे आमचा लाडका भाऊ शुभम, दिसत असेल, छोटा आहे, निवळकरातला सगळ्यात टिवली आहे. ही आहे आपल्या पप्पांची मराठी शाळा. ही पहिली छोटी शाळा आणि ही पप्पांची हायस्कूल. मागे खूप मोठं असं जिमखानासुद्धा आहे आणि तिकडे ग्राउंड आहे. इकडे आहे आपलं सणा, जिथे होळीला पण येतो. इकडे मोठी होळी पेटली जाते आणि हे आहे आपलं गावदेवीचं मोठं मंदिर. आम्ही आलो होतो राजबेरी शोधायला, पण आम्हाला एकही राजबेरी भेटत नाहीये. का ग? राजबेरी नसते. इंग्लिशमध्ये त्याला रास्पबेरी म्हणतात, नाही तर त्याला राजबेरी म्हणतात. कळलं का यू इंग्लिश तुकल्या? सीझन ए आताच तर सीझन असतो, अजून कधी असतो? एवढं आता आपण चालत आलेलो आहे आणि हे पांडवांनी बांधलेलं शंकराचं मंदिर. आता आपण हे 5 पांडवांचं मंदिर दर्शन घेतलेलं आहे. आता आपण थोडं चिंच वगैरे बघूयात आणि हा अशा प्रकारे आपण आपला कोकणातला डे 1 म्हणजे होल डे इन कोकण कसं सेलिब्रेट करतो आहे ते दाखवूयात. आणि मी रँडमली खूप अशीच आली आहे आज गावी. काही सण नाही आहे, काय नाही आहे, तर तरीसुद्धा खूप मस्त वाटतं आहे. खूप फिरायला, खूप टाईम नंतर फिरायला भेटतं आहे. खूप छान वाटतं आहे अँड फिलिंग सो रिलॅक्स्ड. तर येवा कोकणात. तर आता मी तुम्हाला दाखवते की आपल्याकडे चिंच खाण्यासाठी किती मेहनत चालली आहे. ओके.
जरा मधल्या रस्त्याने गेली असते मी, पण वाट लागेल म्हणून जरा इथून जाऊयात. ही बघ, ही आहे धाना जी चिंच पाडते. बोरं चिंच भेटली का जी पाडतेस ती? बोरं कशाला पाडते, चिंच पाडतेस ना? गाईज आम्हाला चिंच तर नाही भेटलेत, पण बोरं भेटली. चिंच कुठं कायच नाही भेटत खालती. का नाही चिंच? बघ जा त्या झाडावर चिंच तरी आहेत त्यावर. बघून काय करतो? लय आंबड्या. हे कधी लावून घेतलं नवीन? फ्रेंड्स कधी लावले ते? लास्ट टाइम गणपती. आता आम्ही सगळीकडे फिरून आलोय. आता आपण आपल्या घरी चाललोय. वाव. जानूला पहिला आपण तर आपण तिचं सामान हे सगळं देऊयात. बिचारी माझी पोर अभ्यास करते. हे घे. नाही भेटला सिरियसली, विचार तिला खोटं वाटतं तर. नव्हता का त्याच्याकडे नव्हतं. काय करतेस? लॉक आणखीन. आपण बरेच दिवसांनी आपल्या बारक्या पोरीला भेटलो आहे, कारण की ती गावी राहते नर्सिंग शिकायला. पण आम्ही इथे आलोय तरी ती सुद्धा आता पण अभ्यासच करतेय. आणि हा आहे त्याचे ट्रायल्स करतोय. टाईट नाही. हा ठीक आहे, चांगले. काय करताय ग? भाकरी आणि तिळकुट. मम्मी कसं वाटतंय? 15 दिवस ऑफिसला घेऊन जाऊ. मस्त दिसतेस ग. मी मम्मी मॅचिंग झालोय, तर नाचू होता. आम्ही नाचू होता. सगळे जेवायला उसणार आहे. 11 वाजले सगळ्यांना. अशी की तिकटच नाही. आणि आता नंतर मग धूर येणार आहे. घरी जायचं की खाली? खाली जाऊयात जरा शतपावली करायला. थकलोय म्हणून. जेवलीस काय ग? जेवलो आम्ही, लय जेवलोय. आता बघू, आता जाते. हाय गाईज, ही आमची बारकी पोर जान्हवी निवळकर. जान्हवी आनंद निवळकर, माझी धाकटी बहीण. काय म्हणायचं तुला ह्याच्यावर? तुला कोणी सांगितलेलं नर्सिंग घ्यायला? जर मी काय लहान बोलली हा तर मग ते तू बघून ये. हा. त्याच्यावरती तू असा आवाज टाकायचा तो. बीप टाकू? स्टडीज बिडीज होते का? आमच्या दादांकडे आलो. हे आमचे भाऊ लोक आहेत सगळे वेडे. यो आमचो लाडका दादा. बाय. हॅलो. काय म्हणताय? हॅलो. हाय. हे रुमाल द्या घरी. बाय करा. बाय. जा ना, नाचानो जावा ना. उतर उतर गाडी. गाडीला. मला काय माहिती नाही जर पडली तर मी सांगेन अंकिता व्हिडिओ बनवते. पकडे बाबा सांग पॉइंट्स पाठवले. क्लच तर घे. नाही सांगतो का तुला? काय नाही घे क्लच. उतरीन मी लाव स्टार्ट. नाही सांग ना आपण नाही मार कशाला नाही पण हे बघ. आता कसा पाय टेकला? आता घरी आली आहे पुन्हा एकदा राऊंड मारून. काय करते? सुपर आहे. एवढं फिरल्यानंतर आता एवढी झोप आली आहे. आपल्या डोले आपल्यासोबत आहे आणि थोडं एक मस्तपैकी झोप काढूयात आणि बघूयात नंतर आपण काय करतोय.
आता आम्ही काढतोय फोटो. आम्ही फोटोशूट करतोय. तर हे आणि हिने पोस्ट दिलेली तिला अशी म्हणून मी त्यांना अशी दिली. आणि ती बघ काय बघते. गाली नाही सॉरी बाली म्हणते. अरे काय हा आता आईने मगाशी हे टाकलेले सुपाऱ्या टाकल्या होत्या. म्हणजे सुपारी त्या विणत होती. तर आपण ते बघायला चाललोय की ती आता काय करते तिकडे. सो चलो माझ्यासोबत. लास्ट टाइम मी व्हिडिओ टाकली होती आंब्याच्या साठ्यांची. तर ती मी ह्या व्हिडिओला कनेक्ट करेन. ती तुम्ही बघा की आंब्याची साठ कसे बनवले जातात. आणि आता बघा आमची हिरोईन कुठे चढली आहे. काय करतेस. मला ना सावकाश येऊन दे. हो ये. पाडलान सगळा पाडलान. घेऊन आली पण तेव्हा माझ्याकडे फोन नव्हता, जवळ नव्हता, तो चार्जिंगला लावला. तर त्याची व्हिडिओ नाही आले तर मी पण काम करते. ओके उतर सावकाश खाली. सावकाश आहे. एक्स्ट्रा करतेस. बोलायचंय तुला व्हिडिओ मध्ये. बघ तरी पण बोल. सगळ्यांना बोल कसे आहेत सगळे असं बोल. कुणाला विचारू. कुणाला नाही असंच आपण आपल्या प्रेक्षक वर्गांना बोल. कसे आहेत सगळे काय करताय. सगळी बरी आव ना. हा मी सुपारी सुकत घालीत होती. माझ्या नातीला घेऊन बोलवली आणि आता सुकत टाकली सुपारी फोपलीची. सगळ्यांना आपल्याकडे गणपतीला गावी बोलव. आणि माझ्याकडे ना गणपतीला या. माझी सगळी नातोंडा येतात. माझी सून माझ्या नाती सगळी आनंदात आम्ही गणपतीचा उत्सव चांगला आनंदाने साजरा करतो. तेव्हा तुम्ही पण या. तुम्ही पण या आमच्याकडं. बाय बाय कर. बाय. या तुम्ही. हा आमच्याकडे या. तुम्ही कोणची चालते जान्हवी आहे ती. चालते आई बोलली कोणची चालते बघ. आता थोडेसे व्हिडिओ शूट्स वगैरे आपले करून झालेले आहेत. आणि आता आपण जरा कचरा काढायला घेऊयात इज्जतीत. आता आपण जाऊयात पाण्यावर. गावीवर जाते. आई आता सुपारी फोडते. ही आमची शांत आहे. चांगले दिसतेस. ही पोरगी आपल्याला साथ देणार आहे पाणी भरण्यासाठी. काय ओ माय गॉड क्रॉप टॉप अँड दॅट मॉडर्न लुक भाई साब. समृद्धी तुला काय म्हणायचंय. तर चाललोय पाण्याला. ओके. आणि गाईज तुम्हाला माहिती आहे का समृद्धीचं आत्ताच 12th झाली. एक्झाम झाले तिचे आणि तिची सँड ऑफ सुद्धा झाली आहे. सँड ऑफ इन द सेन्स फेअरवेल म्हणतात त्याला. ठीक आहे. तर आता मी आणि ती जाणार आहे पाणी भरायला. तर मी थोडेसे काढणे काढेल आणि ती थोडंसं काढणं पाणी काढेल. आम्ही म्युच्युअली काम करतो. बाय द वे ही माझ्या काकांची पोरगी आहे. से हाय टू हर. चलो. आमच्या वहिनी लय जास्त इंथुजियास्टिक पर्सन. लय जरा जास्तच एनर्जीमध्ये होती. चलो. एक काढणं काढेल तर असं हॉरिझॉन्टलमध्ये काढ. समृद्धीला मी कॅमेरा पकडायला दिलाय. जबरदस्तीला तिने कॅमेरा पकडला. का तर मला दाखवायचं ना पाणी का. गाईस मी अशी पण पाणी काढते. तुम्ही माझ्या बाकीचे ब्लॉग्स आणि व्हिडिओज बघितले नसेल तर प्लीज बघून घ्या. आईची चप्पल घालू दे. गाईस आता इज्जती देऊयात. जर मी असे चालत गेले असते तर पटकन पोचली नसते. तर ठीक आहे. बाबूचा पोरगा वाटला पाहिजे ना. पाणी काढून झालंय.
आता आपण काळणा घेऊन चाललोय समृद्धीच्या घरात, कारण की काळणा समृद्धीचा आहे. तर चला, खूप आम्ही तसे धावपळ करत करत आज खूप दिवस एकदम घाई गडबडीत घालवलाय. आम्ही जरा पण आराम नाही केला. हां, मी आल्यावर थोडीशी झोपली, बट ठीक आहे. हे समृद्धीचं घर आहे. आता मला भूक लागली आहे, तर मी मॅगी बनवायला टाकले. मॅगी आणि मम्मी गप्पा मारत बसलेत. ते जानवीच्या याच्यावर बिस्किटचं पुढे येतं आणखी कसं ते नाकाचं टॉक्स जा जानवीकडून तो बिस्किट पुढे आणतो मॅगीवर. रात्रीचं जेवण आणि आता रात्री पण जेवायला बसते. आताच मी वॉशरूम करून आली. आता मी जाते घरी आणि हे लोक बघा काय करतायत. हे लोक सगळे मस्ती करत आहेत.